नमस्कार मंडळी. तर आज खूप दिवसांनी भाजीची व्हिडिओ केलेली आहे. तर इथे मी बनवलेली आहे चुलीवरची शिमला मिरचीची भाजी आणि थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तर इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तो तेल बिळाच्या तव्यामध्ये टाकलेला आहे. सोबत मी कांदा 2 चिरले होते आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या उभ्या कट केलेल्या आहेत. आणि हे आता पूर्ण आपल्याला कांदा थोडा ब्राउनिश कलरपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. सोबतच मी आले लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे. पेस्ट म्हणजे काय, तर थोडक्यात मी ठेचलं आहे, त्याच्यामुळे पेस्ट बोलू नाही शकत. ओके. तर आता इथे मी हे असं परतवून घेते म्हणजे हळूहळू जिथला वरचा भाग आहे तो पण शिजला जाईल. आणि आता हे असं शिजवल्यानंतर थोडासा नरम झाला कांदा की ह्याच्यामध्ये मी जिरेपूड टाकून घेतलेली आहे. जिरे टाकून घेतलेले आहे. आणि चुलीवर बघा किती छान होतो आहे आणि व्हिडिओसुद्धा दिसायला एवढी भारी वाटते. आणि जेव्हापासून हे वॉर चालू झाले तेव्हापासून खरंच खूप छान वाटतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चुलीवर बनवता येत आहेत. ओके. तर इथे मी आहे ना मसाला घेतलेला आहे. मसाला मी अर्धा चमचा यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे यूज करू शकता, पण शक्यतो शिमला मिरचीची भाजी मसाल्याची करायची नाही, पिवळी पण छान लागते. त्याच्यामुळे मग मी मसाला थोडा कमी टाकलेला आहे आणि आपला नॉर्मल हळद टाकलेली आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं मी. आणि आता आहे ना मी कॅप्सिकम आणि बटाटा उभा म्हणजे जसं आपण चिली पनीर किंवा चिकन चिली अशासाठी जेव्हा मोठे मोठे चे तुकडे करतो ना, तसेच तुकडे मी इथे केलेले आहेत. आणि तसे तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी ना पाण्याचं प्रमाण थोडं कमी टाकणार आहे, कारण आपल्याला ही भाजीच थोडी वाफेवर शिजवायची आहे. जेव्हा मी गॅसवर वगैरे 2-3दा बनवले, पण मी तेव्हा पाणी न यूज करता केलेली आहे. पण कसं होतं, चुलीवरचं जेव्हा जेवण करायला जातो ना तेव्हा चुलीवर थोडासा पाण्याचा लागतोच, नाहीतर मग ती भाजी वगैरे करपली जाऊ शकते. थोडीफार लागते ती, मग त्याच्यापेक्षा थोडा पाणी टाकलेलाच बरा, म्हणून मग मी थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि भाज्या जेव्हा शिजतात तेव्हा त्यांचं पाणी येतोच, त्याच्यामुळे थोडासा हापका तरी द्यायचाच. आणि आता चवीपुरतं मीठ, इथे मी खडा मीठ घेतलेला आहे. आणि असं पाण्याचा थोडासा शिंपडलेला आहे. आता मी आहे ना ह्याला झाकण ठेवते. आता मी ते जास्त काय पाणी घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घ्यायचं आहे. आणि असं झाकण ठेवलं आणि भाजी म्हणजे सारखी मी झाकण काढून हलवत होते भाजी, आणि कुठे लागले आहे का ते बघत होते, आलटून पालटून चेक करत होते. त्याच्यामुळे आलटून पालटून तुम्हालासुद्धा चेक करायचे आहे. आणि एकदा कन्फर्म शिजून झाली की मग झाकण काढून थोडीशी आलटून पालटून चेक करायची आणि आपली भाजी मग खायला तयार होणार. फक्त मला आहे ना, म्हणजे तुम्हाला कशी आवडते मला माहिती नाही, पण मला चपातीसोबत आवडते.